येत्या 12 डिसेंबर अर्थात आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा वाढदिवस. आदरणीय पवार साहेबांविषयी जेव्हा विशेषण लावायची वेळ येते तेव्हा अनेक जण अनेक पद्धतीने विशेषण लावतात. नेमकं काय विशेषण लावावं अनेकांना कोडं पडतं. म्हणजे हाताच्या तळहातावर महाराष्ट्र ठाऊक असलेले पवार साहेब म्हणावं की 5 दशकांहून अधिक काळ जनतेच्या सेवेसाठी, देशाच्या सेवेसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे पवार साहेब म्हणावं की कला क्षेत्राचा आधारस्तंभ असणारे पवार साहेब म्हणावं की क्रीडा क्षेत्राला अत्युच्च स्थानावर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे पवार साहेब म्हणावं. अशी अनेक कोडी अनेकांना पडत राहतात. आणि या सगळ्या वर्णनांनंतर, या सगळ्या गोष्टींनंतर एक गोष्ट कायम सातत्यानं समोर येते, ती म्हणजे आजच्या युवा पिढीला सुद्धा प्रचंड मार्गदर्शन आणि प्रेरणा आणि ऊर्जा स्त्रोत असणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब. आणि आदरणीय पवार साहेबांचा 12 डिसेंबरला 80वा वाढदिवस आहे. आणि आता जवळपास बरेच जण आलेले आहेत. मला वाटतं ज्या उपक्रमाची आपण घोषणा करू इच्छितो त्या उपक्रमाची मी खरं तर घोषणा करतो. या उपक्रमाचं जे औचित्य मी सांगितलं, हे औचित्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 80व्या वाढदिवसाचं औचित्य आहे. आणि खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम जाहीर करण्याचं भाग्य मला लाभलं, हे मी प्रामाणिकपणे नमूद करतो. आणि हा उपक्रम असणार आहे की आदरणीय पवार साहेबांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून आपण योद्धा ॲट 80 ही शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित करतो आहोत. योद्धा ॲट 80 ही शॉर्ट फिल्म स्पर्धा आपण आयोजित करतो आहोत. म्हणजे जसं मी सुरुवातीलाच नमूद केलं त्या पद्धतीनं 5 दशकांहून अधिक काळ समाजकारणात, राजकारणात सक्रिय असताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासासाठी अत्यंत भरीव असं योगदान देणाऱ्या, मग देशाच्या कृषी क्षेत्रात असेल, औद्योगिक क्षेत्रात असेल, एकूणच तरुण पिढीला आजचे जे दिवस दिसतात यामध्ये एक मोलाचा वाटा असणाऱ्या आदरणीय पवार साहेबांचा या सामाजिक कार्याची, राजकीय कार्याची, वाटचालीची ही ओळख तरुण पिढीला व्हावी. आणि त्याचबरोबर फिल्म मेकिंग क्षेत्रात असणारी आपली युवा पिढी असेल त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं. म्हणजे केवळ फिल्म मेकिंग नाही, पण याबरोबर आज प्रत्येकाच्या हातात जवळपास स्मार्टफोन आहे. जेव्हा हातात स्मार्टफोन असतो तो स्मार्टली वापरण्या इतपत आपली तरुण पिढी हे नक्कीच स्मार्ट आहे. या स्मार्ट तरुणाईच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीवर ही शॉर्ट फिल्म बनवण्याचं एक हक्काचं व्यासपीठ राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून आपण समोर आणतो आहोत. आणि यासाठी योद्धा ॲट 80 ही शॉर्ट फिल्म स्पर्धा आपण आज घोषित करतो आहोत आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून. या शॉर्ट फिल्मची जी पारितोषिकं असणार आहेत, घसघशीत ही पारितोषिकांची रक्कम असणार आहे. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की या तरुणाईला आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा धांडोळा घेत ती मांडण्याचं एक फार मोठं व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. जी पारितोषिकं असणार आहेत, सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला करंडक, प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर 1,00,000 रुपयांचं पारितोषिक हे चित्रपटाच्या, या लघुचित्रपटाच्या दिग्दर्शकाला मिळणार आहे. जे दुसरं पारितोषिक आहे ते करंडक, प्रमाणपत्र आणि रोख 75,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसरं पारितोषिक आहे ते करंडक, प्रमाणपत्र आणि रोख 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर 3 विशेष पारितोषिकं सुद्धा आपण या शॉर्ट फिल्मसाठी देतो आहोत. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई म्हणजे MMRDA विभाग, या विभागातील प्रत्येक एका शॉर्ट फिल्मला ज्युरींच्या पसंतीचं एक विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र आणि 10,000 रुपये रोख रकमेचं बक्षीस देण्यात येईल. त्याचबरोबर यावर नमूद केलेल्या विभागांव्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेरील ज्या प्रवेशिका असतील त्यातल्या एका शॉर्ट फिल्मला ज्युरी पसंतीचं पारितोषिक देण्यात येईल, ज्याचं स्वरूप हे प्रमाणपत्र आणि 10,000 रुपये रोख रकमेचं बक्षीस असेल. इतकंच नाही तर एक प्रेक्षक पसंती पारितोषिक सुद्धा यामध्ये आपण देणार आहोत. त्यामध्ये सुप्रिया सुळे या YouTube चॅनेलवर सर्वाधिक लाईक्स मिळवणाऱ्या
पहिल्या 3 शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक देण्यात येईल. त्या पारितोषिकाचं स्वरूप असेल प्रमाणपत्र आणि रोख 10,000 रुपयांचं रकमेचं बक्षीस. आणि या स्पर्धेचा जो निकाल आहे, योद्धा @80 या शॉर्ट फिल्म स्पर्धेचा जो निकाल आहे तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात येईल. आणि पुढील काळात पारितोषिक विजेत्या सगळ्या शॉर्ट फिल्मचं मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष स्क्रीनिंग करून पारितोषिक वितरण सोहळा करण्याचा आपला मनोदय आहे. आता नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की शॉर्ट फिल्म योद्धा @80 म्हणजे काय काय असेल. तर यासाठी आपण विषय देतो आहोत. हे विषय आपण समजून घ्यावेत. एकूण 10 विषय आहेत. या 10 पैकी कोणत्याही विषयावर आपण शॉर्ट फिल्म बनवू शकता. यातला पहिला विषय महिला विकासामध्ये माननीय शरद पवार साहेबांचं योगदान. मग त्यातले संदर्भ जे आहेत ते म्हणजे देशातलं पहिलं राज्य महिला धोरण ते स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50% आरक्षण असे अनेक निर्णय आदरणीय पवार साहेबांनी महिलांच्या संदर्भात घेतले. संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांच्या प्रवेशासारखा क्रांतिकारी निर्णय असलेले अनेक निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलेले आहेत. तो पहिला विषय आपला असा आहे, महिला विकासात माननीय शरद पवार साहेबांचं योगदान. दुसरा विषय हा आहे, फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारांचे पाईक माननीय शरद पवार साहेब. तिसरा विषय आहे, माननीय शरद पवार साहेबांचं कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योगदान. चौथा विषय आहे, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील माननीय शरद पवार साहेबांचं योगदान. पाचवा विषय आहे, कला साहित्य संस्कृती रसिकाग्रणी माननीय शरद पवार साहेब. सहावा विषय आहे, क्रीडा क्षेत्राचे आधारस्तंभ माननीय शरद पवार साहेब. सातवा विषय आहे, आपत्कालीन प्रसंगातील संकटमोचक माननीय शरद पवार साहेब. आठवा विषय आहे, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संस्थात्मक उभारणीचे आधारस्तंभ माननीय शरद पवार साहेब. नववा विषय आहे, लोक माझे सांगाती माननीय शरद पवार साहेब. आणि 10वा विषय आहे, माननीय शरद पवार साहेब एक समग्र दर्शन. जी शॉर्ट फिल्म आपल्याला या 10 विषयांपैकी कोणत्याही विषयावर बनवायची, त्या शॉर्ट फिल्मचा जो कालावधी असणार आहे हा कालावधी जास्तीत जास्त 3 मिनिटांचा असला पाहिजे. आणि शॉर्ट फिल्मच्या सुरुवातीलाच जो विषय आपण निवडलाय त्या विषयाची कल्पना ही ठळक अक्षरात देणं बंधनकारक असेल. चित्रपट निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी शॉर्ट फिल्मच्या प्रवेशिका या गुगल ड्राईव्ह लिंकसह सोबत दिलेल्या प्रवेशिका अर्जासोबत rwtshortfilm@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायच्या. मी ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगतो, rwtshortfilm@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायच्या. आणि जे प्रवेशिका अर्ज आपल्याला हवे आहेत हे प्रवेशिका अर्ज www.supriyasule.com आणि www.ncp.org.in या 2 वेबसाईटवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. गुगल ड्राईव्ह लिंकला डाउनलोडचा पर्याय असणं आवश्यक आहे. ज्या व्हिडिओ फाईल्स आहेत त्या MP4 MOV स्वरूपात असल्या पाहिजेत. जी HD क्वालिटी आहे ती 720 ते 1080 पिक्सेलाइट असायला हवी. आणि आपल्या शॉर्ट फिल्मची साईज ही 500 MB पेक्षा जास्त नसावी. 5.1 किंवा 2.0 चॅनल ऑडिओ एम्बेडेड असावा. स्टिरिओ किंवा मोनो साऊंड असावा. मोबाईल फोनवर चित्रित केलेल्या आणि संकलित केलेल्या शॉर्ट फिल्म सुद्धा स्वीकारल्या जाणार आहे. आणि 12 नोव्हेंबर पासून 5 डिसेंबर पर्यंत, 12 नोव्हेंबर 2020 ते 5 डिसेंबर 2020 पर्यंत या शॉर्ट फिल्म आपल्याला स्पर्धेकरता पाठवता येतील. बरं, शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. या सगळ्या शॉर्ट फिल्म्स आपण पाठवलेल्या प्राथमिक प्रक्रियेतून, निवड प्रक्रियेतून निवडल्या जातील. आणि निवडलेल्या ज्या शॉर्ट फिल्म्स आहेत त्या जनतेसाठी पाहायला सुप्रिया सुळे युट्यूब चॅनेलवर अपलोड केल्या जातील. शॉर्ट फिल्मच्या ज्युरी रेटिंग्ज आणि सुप्रिया सुळे युट्यूब चॅनेलवरच्या शॉर्ट फिल्मला मिळालेल्या लाईक्स या पसंतीच्या परिणामाकरता विचारात घेतल्या जातील. यामध्ये फक्त व्ह्यूज विचारात घेतले जाणार नाहीत. आणि या ज्या निवडक शॉर्ट फिल्म्स असणार आहेत या 20 नोव्हेंबर पासून सार्वजनिकपणे पाहण्यासाठी सुप्रिया सुळे अधिकृत युट्यूब चॅनेलवर टप्प्याटप्प्यानं अपलोड केल्या जातील. तर आणखी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की एक शॉर्ट फिल्म निर्माता ही किंवा दिग्दर्शक एका वेळी एकापेक्षा अधिक शॉर्ट फिल्म सुद्धा करू शकतो. आपल्याला
या शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी जे संदर्भ साहित्य आहे त्यामध्ये आदरणीय साहेबांच्या विविध भाषणांचा समावेश असलेले युट्यूब चॅनल्स आहेत. आदरणीय साहेबांची आत्मकथा, इंग्रजीतली आत्मकथा ऑन माय टर्म्स आणि मराठीतली आवृत्ती लोक माझे सांगाती, या 2 गोष्टी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर लोक माझे सांगातीचं ऑडिओ बुक उपलब्ध आहे. आदरणीय साहेबांचा अमृत महोत्सव फिल्म जी आहे, जी युट्यूबवर अवेलेबल आहे, ती आपल्याला उपलब्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी स्थापनेची फिल्म आहे ती युट्यूबवर अवेलेबल आहे. स्टोरी टेल ऑडिओ बुक ही युट्यूबवर अवेलेबल आहे. यातला कॉपीराईटचा जो विषय असेल त्या कॉपीराईटचं उल्लंघन झाल्यास आयोजक याला जबाबदार राहणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. तेव्हा माझं महाराष्ट्रभरातल्या सगळ्या तरुणाईला, देशभरात असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला हे आवाहन आहे की ज्या व्यक्तिमत्वाचा, ज्या नेतृत्वाचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे, ज्या नेतृत्वाची महाराष्ट्रालाच नाही तर देशाला खूप आशावादी गरज आहे, त्या नेतृत्वाविषयी, आदरणीय पवार साहेबांविषयी आपली ही शॉर्ट फिल्म आपण अपलोड करावी. जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि हा सहभाग नोंदवून या 5 दशकांहून अधिक काळ असलेल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या झंझावाताचा धांडोळा घेण्याची संधी आपण सगळ्यांनी घ्यावी, ही माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून योद्धा ॲट 80 ही शॉर्ट फिल्म स्पर्धा आपण करतो आहोत. योद्धा ॲट 80 शॉर्ट फिल्म स्पर्धा 2020 आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हे करतो. 10 विषय आपल्याला यामध्ये दिलेले आहेत आणि आपण सगळे या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवाल. जे फिल्म मेकिंग मध्ये कार्यरत आहेत, जे स्मार्टफोन्ससाठी परिचित आहेत, अशा सगळ्यांनी व्यक्त होण्यासाठी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या एकूण कारकिर्दीचा धांडोळा हा आकर्षक स्वरूपात, शॉर्ट फिल्मच्या स्वरूपात मांडण्यासाठी हिरहिरीनं पुढे यावं, हीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जय शिवराय.